नमस्कार, जय हिंद. बीच अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्र पोलीस भरती चालू आहे आणि यामध्ये बऱ्याच जिल्ह्याचे पेपर सुद्धा झालेले आहेत, म्हणजे ग्राउंड संपून पेपर सुद्धा झालेले आहेत. आता सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे ते फक्त मुंबईकडे आणि मुंबईमध्ये ज्या पण काही उमेदवारांनी सध्या यावर्षी ग्राउंड दिलेला आहे यांचा अजून म्हणजे कट ऑफ लागायचा आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला म्हणजे मुंबई पोलीस भरतीच्या वेबसाईटवरून आपण एक पीडीएफ काढलेला आहे. यामध्ये मुंबई पोलीस भरतीमध्ये ज्या पण काही उमेदवारांनी ग्राउंड दिलेला आहे त्या ग्राउंडचे टोटल सर्वांचे संपूर्ण मार्क आता म्हणजे आपल्याकडे आलेले आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात चर्चा करणार आहे. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑन करा, जेणेकरून मी भरती संदर्भातील कोणताही व्हिडिओ बनवला तर त्याची माहिती थेट तुम्हाला लवकरात लवकर पोहोचेल. चला, मी तुमचं जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया. कारण की पीडीएफ ह्या भरपूर आहेत, कारण मुंबई पोलीस म्हणलं की जवळपास जागा पण भरपूर असतात आणि फॉर्म सुद्धा भरपूर असतात मित्रांनो त्या ठिकाणी. तर आता यामध्ये पहा, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय दिनांक 30 मार्च 2026. मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25. विषय आहे मुंबई पोलीस शिपाई 2024-25 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी बाबतचा निकाल आहे हा. आता मित्रांनो, यामध्ये पहा, तुम्हाला म्हणजे कमेंट्स करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला सध्या म्हणजे मुंबई पोलीस मध्ये किती मार्क्स आलेले आहेत. मग त्यावर आपल्याला सुद्धा म्हणजे पुढचं म्हणजे अंदाज काढायचा आहे. आणि मित्रांनो, यामध्ये जे मी आता लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे या लिस्ट मध्ये तुमचे मार्क्स प्रॉपर आहेत का, कारण की तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेले मार्क्स आणि या लिस्ट मधले मार्क्स आहे म्हणजे जर प्रॉपर असेल तर एकदम बेस्ट आहे मित्रांनो. थोडंफार बदल झाला असेल तर मी तुम्हाला ते काय करायचं काय नाही ते पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता याच्यामध्ये मुंबई पोलीस भरती 2024-25 दरम्यान पोलीस शिपाई या पदांच्या मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांचा पास नापास बाबतचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे. सदर निकालाबाबत उमेदवारास हरकती वा तक्रारी असतील त्यांनी त्यांच्या हरकती वा तक्रारी, जे मित्रांनो आता ही वेबसाईट दिसते तुम्हाला स्क्रीनवर, या वेबसाईटवर म्हणजे या लिंकवर जाऊन तुम्हाला 1 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 म्हणजे 18 म्हणजे 6 वाजेपर्यंत सादर कराव्यात. मित्रांनो, तुम्हाला उद्या 1 तारीख म्हणजे आज 31 मार्च आहे, उद्या 1 तारीख संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जर तुमच्या काही याच्याबद्दल काही आक्षेप असेल तुमच्या मार्का संदर्भात तर तुम्हाला ते उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते तुम्हाला वरती दिलेल्या लिंकवर तुम्हाला ते संपूर्ण सांगायचं आहे मित्रांनो. विहित मुदतीनंतर तसेच नमूद लिंक व्यतिरिक्त इतर कोणत्याही लिंक किंवा ईमेल आयडी वर प्राप्त झालेल्या हरकतीची दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे मित्रांनो, जे वरती लिंक दिलेली आहे ती लिंक लक्षपूर्वक पहा. त्याला तुम्हाला डायरेक्ट कॉपी करायचं आहे आणि आपल्या क्रोम मध्ये वगैरे टाकला तरी डायरेक्ट ती लिंक ओपन होऊन जाते आणि त्या ठिकाणी तुमचे जे काही मार्क्स आहेत ऑलरेडी पेज ओपन होतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे प्रश्न येतील ते टाकत चालायचं मित्रांनो. तुमचं म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होऊन जातो. आता पहा मित्रांनो, खाली तुम्हाला जी लिस्ट आहे आपल्याकडे ते लिस्ट दाखवणार आहे. आता यामध्ये तुमचे मार्क्स प्रॉपर चेक करायचे मित्रांनो, काळजीपूर्वक करा. पीडीएफ फाईल भरपूर मोठे आहे, भरपूर म्हणजे भरपूर मोठे आहे. कंट्रोल फाइंड करून डायरेक्ट तुमचा नंबर जरी टाकला तरी तुम्हाला तुमचा नाव वगैरे लवकरात लवकर मिळू शकतो मित्रांनो. एवढी मोठी फाईल तुम्ही जर एक एक स्क्रोल करत गेला तर खूप वेळ जाईल तुमचा. आता बघा, या ठिकाणी सिरियल नंबर आहे, रोल नंबर आहे, नेम आहे, जेंडर आहे, शॉर्टपुटचे मार्क म्हणजे गोळाफेकचे मार्क, 100 मीटरचे मार्क, 800 मीटर आणि 1600 मीटरचे मार्क्स, टोटल मार्क्स आणि तुमचा रिझल्ट आहे. आता यामध्ये मित्रांनो 50 पैकी 50 म्हणजे ग्राउंडला टोटल आउट ऑफ घेतलेली मुलं बघा किती आहेत. मी स्क्रोल करत राहतो. आता नावं वगैरे सगळं वाचायला आपल्याला म्हणजे मित्रांनो फार मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे मी स्क्रोल करत राहतो. आता तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे, कारण की आपण शेवटपर्यंत पोहोचणार नाही, कारण की 3285 एवढे टोटल पीडीएफ आहेत मित्रांनो. यामध्ये हे मार्क पहा मित्रांनो, 50 50 50 किती म्हणजे कुठपर्यंत आहेत. आपण याच्यामध्ये ना टोटल म्हणजे 40 वाले 40 मार्क पर्यंत किती जण आहेत ते पाहूया. आता बघा मित्रांनो, 50 ची तुम्हाला रेंज दिसत असेल. आता बघा, आपण पेज नंबर 8 वर म्हणजे पोहोचलेलो आहे. आता याच्यामध्ये बघा इथं 47 वाले आहेत. आता पुढे बघा, मी स्क्रोल करत राहतोय. व्हिडिओ मित्रांनो पहा, कारण की तुम्हाला पॉज करून तुमचं म्हणजे जे काही मार्क आहे ते बघून घ्यायचं आहे. आता पहा, याच्यामध्ये टोटल 47 वाले अजून आहेतच, चालूच आहे अजून. हे पहा मित्रांनो, 46 45 वाले आले. पुढे पहा, भरपूर आहेत मित्रांनो. मुलांना मार्क्स वगैरे बऱ्यापैकी पडलेले, चांगले मार्क आहेत. त्याच्यामध्ये जे काही महिला उमेदवार आहेत यांचे पण मार्क एकदम बेस्ट आहेत. आता आपल्याला म्हणजे यांच्या कट ऑफची म्हणजे वाट बघायची आहे मित्रांनो. आता जवळपास संध्याकाळपर्यंत बऱ्याच म्हणजे युट्यूब चॅनलवर यांचे कट ऑफ सुद्धा तुम्हाला अंदाजे लावलेले दिसतील मित्रांनो. त्यामुळं
आपल्या पण चॅनलवर तुम्हाला ते दिसणारच आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आता हे फिमेल चालू झालं मित्रांनो. फिमेल साठी पण बघा मित्रांनो 45 बघा हे मार्क. टोटल नंबर बघा तुम्हाला आपल्याला 40 प्लस म्हणजे किती जण आहेत तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आता 43 वाल्यांची रेंज चालू झाली आहे. हे बघा बघा मित्रांनो भरपूर मार्क आहेत मुलांना. जवळपास माझ्या अंदाजे 15,000 14,000च्या आसपास मुलं असायला पाहिजे हे. कारण की आता आपण आलोय 4 5 6,000च्या आसपास 4,000 चालू आहे आता सिरियल नंबर. बघा इथं 43 मी किती फास्ट स्क्रोल करतोय बघत आहे मित्रांनो तुम्ही. मला वाटत नाही आपला म्हणजे व्हिडिओ फार मोठा होईल, आपण शेवटपर्यंत पोहोचेल का ते. बघा स्क्रोल करतोय मी. आणि मित्रांनो नक्की म्हणजे कमेंट्स मध्ये तुमचे मार्क्स म्हणजे कमेंट्स करायला विसरू नका. कारण तुम्हाला सध्या किती मार्क्स पडलेले आहेत, तुमची कॅटेगरी कोणती आहे ते टाका. आपल्याला म्हणजे नॉर्मल अंदाज येईल आणि आपण एक कट ऑफ म्हणजे काढून मित्रांनो आपल्या व्हिडिओ म्हणजे आपल्या युट्यूब चॅनल सोडणार आहे. बघा मित्रांनो 41 ची रेंज झालेली आहे. 41 वाले तर भरपूर जण मुलं आहेत बघा. महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार आहेत यामध्ये. बघा लाईनच संपली नाही. आता 41 चीच लाईन चालू, अजून 40 ची लाईन असणार आहे पुढे. कारण आपल्याला 40 पर्यंत पोहोचायचं ना मित्रांनो. 40 प्लस म्हणजे किती जण आहेत. बाकीचे तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो सगळे खाली, आणि सगळ्यात खाली सगळे फेल वाले असतील. टोटली त्यांना जेवढे पण मुलं भरतीच्या म्हणजे मैदानामध्ये हजर झालेले होते त्या सर्वांचा रिझल्ट त्यांना म्हणजे दाखवावा लागतो मित्रांनो. त्यामुळं एवढी मोठी ही PDF फाईल आहे 3285 पानांची. बघा अजून 41 ची मुलं संपली नाहीत अजून. किती स्क्रोल करतोय मी पहा ना मित्रांनो. आता 10,000च्या आसपास नंबर आलेले आहेत. जरा फास्ट घेतोय. बघा मित्रांनो अजून 41 चे नंबर संपलेले नाहीयेत. बारा 12,000 सिरियल नंबर चालू झालेली आहे. हे बघा 40 चे आलेले आहेत. आता 40 प्लस म्हणलो होतो ना आपण, 40 आणि 40 प्लस. बघा 13,000 सिरियल नंबर चालू झालेले आहे 13,000 चे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. मेरिट जे पण काय कट ऑफ आहे ना खूप कमी लागणार आहे. जागा सुद्धा तिथे वाढ झालेल्या आहेत मुंबईमध्ये. त्यामुळं ज्या पण काही मुलांनी डिसिजन मुंबईला फॉर्म भरायचं घेतलं होतं, कारण की मी या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो तुमची जी काही मेहनत आहे 100% मेहनत जवळपास तुम्हाला 60-70% मेहनत आणि 31 ते 40% तुम्ही जिल्हा निवड यावर म्हणजे मित्रांनो फोकस करा म्हणलो होतो मी तुम्हाला. आणि ज्या पण काही उमेदवारांनी मुंबई हा जिल्हा निवडलेला आहे खरोखरच बेस्ट आहे मित्रांनो. तुम्हाला तुमच्या म्हणजे जो काय तुम्ही विचार केला होता एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने केला होता मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो एकूण 14,708 पुरुष व महिला एवढ्या जणांनी 40 व 40 प्लस मार्क घेतलेले आहेत. आणि बाकीचे मित्रांनो खाली 39 वगैरे 39च्या खाली सगळेजण आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्ही कोणत्या म्हणजे ठिकाणी आहात तुमचे मार्क्स प्रॉपर बघा आणि आज संध्याकाळपर्यंत बघून किंवा उद्या दुपारपर्यंत बघून तुम्हाला तुमचं जे काही म्हणजे मार्का संदर्भात काही तफावत असेल काही अडचणी असतील तर मित्रांनो तुम्ही जी तुम्हाला लिंक मी वरती दिली होती त्या लिंकवर तुम्हाला ते ताबडतोब पाठवून घ्यायचे आहेत. नाहीतर मित्रांनो तुम्हाला जेवढे पडलेले मार्क आहेत ते तेवढ्याच पुरती राहणार. कारण की कट ऑफ मध्ये 1-2 मार्काचा मित्रांनो पूर्ण अख्खी 1-1 मार्कानं आपली म्हणजे पूर्ण मेरिट निघून जात असते. त्यामुळं जे काय असेल ते फास्ट डिसिजन घेऊन टाकायचं, पटदिशी लगेच मेल करून टाकायचं त्यांना जे काय दिले त्या लिंकवर. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आणखीन एक वेळा सांगतो मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.